2025चा एप्रिल महिना जम्मू काश्मीरच्या शांततेच्या ऐतिहासिक चित्रात एक काळा डाग ठरला। पहलगाममधील एक सामान्य दहशतवादी हल्ला जो आधीच्या अनेक हल्ल्यांसारखाच असावा, पण जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा काही धक्कादायक माहिती समोर आली। ती केवळ सरकारी यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्थेच्या कार्यप्रणालीबद्दल शंकेचा मुद्दा निर्माण करणारी ठरली। 22 एप्रिल 2025 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर एनआयएच्या तपासाने एक उलगडा केला जो अनेकांनाच धक्का देणारा होता। नेमकं एनआयएच्या हाती काय लागलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत मॉडर्न मीडिया। पहलगाम हल्ल्याच्या 7 दिवस आधी म्हणजेच 15 एप्रिल 2025 रोजीच दहशतवादी पहलगाम मध्ये दाखल झाले होते। सुरुवातीला हे सर्व एक साधा दहशतवादी हल्ला म्हणून दिसत होता, पण तपास सुरू झाल्यानंतर एकच प्रश्न समोर उभा राहिला, तो म्हणजे दहशतवाद्यांना शांतपणे एका संवेदनशील क्षेत्रात घुसू दिलं कसं? सुरक्षा व्यवस्था नेमकं काय करत होत्या? या सगळ्या गोष्टींवरून हे सत्य समोर आलं की सरकार आणि सुरक्षा यंत्रणा त्यांच्याच काश्मीरमध्ये असलेल्या परिस्थितीचा योग्य प्रकारे अंदाज घेत नाहीत। 15 एप्रिल रोजी पहलगाम मध्ये दहशतवादी दाखल होण्याची माहिती अनेक कारणांनी धक्कादायक आहे। पहलगाम सारख्या प्रमुख पर्यटन स्थळावर दहशतवाद्यांचं आगमन आणि त्यांना 7 दिवसांपर्यंत कशा प्रकारे स्वतंत्रपणे काश्मीरच्या शांततेला धक्का देण्याची मुभा मिळाली? कोणती सुरक्षा व्यवस्थेची कमी होती? सरकारनं या मुद्द्यावर गंभीरतेने विचार केला का? असे अनेक प्रश्न उभा राहतात। हल्ल्याच्या तपासामध्ये समोर आलेले आणखी एक धक्कादायक घटक म्हणजे दहशतवाद्यांचा प्राथमिक लक्ष बैसरण खोऱ्यालाच ठरला होता। काश्मीरमधील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले बैसरण खोरे 15 एप्रिल पासून ते आतापर्यंत दहशतवाद्यांच्या लक्षावर होता। सुरक्षेच्या दृष्टीनं या ठिकाणची तयारी करणं सरकारसाठी फार महत्त्वाचं होतं, परंतु या ठिकाणी सुरक्षेची पुरेशी चौकशी आणि काळजी करण्याची योजना घेतली गेली नाही आणि त्याचाच परिणाम म्हणजे 22 एप्रिल 2025 चा हल्ला, जो काश्मीरच्या सुरक्षेच्या व्यवस्थेला धक्का देणारा ठरला। आश्चर्यकारक म्हणजे हल्ल्यानंतर जितकी तपासाची गती वाढली, त्यातली काही माहिती सरकारच्या कामकाजावर कठोर प्रश्न उपस्थित करते। 2500 पेक्षा जास्त संशयितांना ताब्यात घेतल्यावर त्यातील 146 जणांची प्रत्यक्ष अटक करण्यात आली आहे। पण शंकेचा मुद्दा यावर थांबतो। हे लोक 7 दिवसांपासून पहलगाममध्ये दाखल झाले होते आणि 7 दिवसांपासून ते एक मजबूत नेटवर्क तयार करत होते, ज्याचा उद्देश आता उघड झाला। सरकारनं त्यांचा मागोवा घेतला असता ते आपला कट रचूच शकले नसते का? सरकारच्या सुरक्षा यंत्रणा हल्ल्याच्या तयारीत अद्याप नीट लक्ष देऊ शकल्या नाहीत का? तपासादरम्यान 80 ओव्हरग्राऊंड वर्करसह अनेक संवेदनशील माहिती समोर आली आहे की याचा अर्थ सरकारचे सुरक्षा व्यवस्थापन खूपच दुर्लक्षित आहे किंवा ते केवळ निव्वळ स्वरूपात कार्यरत आहे। याचा मोठा प्रश्न हा आहे की सरकारनं काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी काय योजना तयार केली आहे किंवा ती कधी तयार केली जात आहे? दहशतवाद्यांचे टूल किट आणि त्यांना दिलेले आदेश हे देखील सरकारच्या कामकाजावर एक वाद निर्माण करणारे मुद्दे आहेत। या आदेशांमध्ये हल्ल्याच्या ठिकाणांची निवड, सुरक्षेची तपासणी, हल्ल्याच्या वेळेची आखणी यांचा समावेश आहे। यावरून समोर येतं की दहशतवादी एखाद्या ठिकाणावर हल्ला करण्यापूर्वी सुरक्षेचे इतके तपशीलवार विश्लेषण कसे करू शकले? हे सुरक्षेच्या दुर्लक्षामुळे शक्य झालं की सुरक्षा यंत्रणा खूपच दुर्बल ठरली। सरकारवर आणि सुरक्षा यंत्रणांवर प्रश्न उपस्थित करत असताना एक गोष्ट निश्चितच स्पष्ट आहे, काश्मीरमध्ये शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण करणारे हे केवळ दहशतवाद्यांची योजना नव्हती, ती सरकारच्या दुर्लक्ष आणि असंवेदनशीलतेची सुद्धा एक कठोर परीक्षा होती। सरकारने जर सुरक्षेच्या दृष्टीने जास्त जागरूकता दाखवली असती आणि योग्य उपाययोजना केल्या असत्या तर हा हल्ला टाळता आला असता। सरकारची कार्यप्रणाली किती प्रभावी आहे हे या हल्ल्याच्या पद्धतीवरून आणि तपासाच्या निष्कर्षावरून प्रश्नचिन्ह ठरवत आहे। यावरून विचार येतो की सरकारच्या सुरक्षेसाठी असलेले प्रयत्न, त्या प्रयत्नांची खरी किंमत काय आहे ते। या प्रकारच्या घटनांमुळे सरकारच्या सर्व सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उभे राहतात। काश्मीरमध्ये हल्ल्याचा तपास आणि त्यावर आलेले खुलासे सरकारच्या कार्यक्षमतेवर, त्याच्या योजनांवर आणि त्या योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि हो, मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका।